मार्कवर षटक क्रमांक पहिला. दोन फलंदाज समाधान आणि प्रवीणी जोडी आपण पाहत आहेत. सोनावे इंडियन्स धावफलकार धावा आहेत. इथून पहिला चेंडू मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या बॉलवर धाव घेतली नाहीये. चांगली सुरुवात झालंय सोनावे इंडियन्स आणि कुर्लाई ब या संघामध्ये ही लढत आपण पाहतात. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातला. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल चौकारांकरिता. 4 धावा. डॉट आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार पाहायला मिळालाय. पुढील बॉल फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिजन मध्ये. चौकारांकरिता एकूण 5 धावा. स्कोर काढा धावा आहेत 9. फ्रीटचा बॉल असेल. धावफलका धावा आहेत 9. पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. नो बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 बीमर. इथून बीमर आता 2 बीमर झाल्यात. गोलंदाज चेंज केला जाईल. स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहतायत. 12 धावा धावफलकावर. चला नेक्स्ट गोलंदाज येईल कारण 2 बीमर हाताळले गेलेत. पुढील बॉल गोलंदाज. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाईल. षटकारांकरिता 6 धावा. अभिज धावा धावफलकावर. 24. ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती.
पाच संघ सफा विभागामधून अजून एक संघ मिम बॉईज. गोलंदाज गोल मार्कवर गोलांचं नाव सांगा. विनायक. टॉस बॉल होता पंचाकडे लाऊड अपील. फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ. विकेट क्रमांक 1. 24 या धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय. गॉन. धावफलक धावा 24. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालंय. पहिल्या बॉलवर विकेट. फुल टॉस बॉल. यावेळेस प्रहार केला गेलाय. चेंडूला हवाई सफर करिता 6 धावा आणि नो बॉलचा इशारा पंचांनी दर्शवलाय. ती 31 धावा धावफलकावर. षटकार जरूर पाहायला मिळालाय ईशानच्या बॅटमधून. ब्रीडचा बॉल. धावफलका धावात 31. षटक क्रमांक सध्या दुसरं मार्गस्थ आपण पाहतायत. पुढील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलका धावा 32 रन 32. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू असेल. 32 धावा धावफलकावर. ईशानच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. विनायकने पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केला होता. धावफलकार धावा आहेत 32. पुढील बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकारांकरिता एकूण 5 धावा ऍड केल्या जातील. सेवन 37 या अंकावर स्कोर कार्ड. चांगली सुरुवात पाहायला मिळाला. षटक क्रमांक सध्या दुसरा आहे. नो बॉलचा इशारा पुनश्च एकदा आलाय. थर्टी 37 धावा धावफलकावर. पुढील बॉल. पुन्हा एकदा उडवलाय. षटकारांकरिता 6 धावा. ईशान काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. स्कोर कार्ड धावा 41 41. 43 43 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. ईशान 2 चौकार 1 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून. स्कोर कार्ड धावा 43 रन 43 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. तिसरा षटकार ईशानच्या बॅटमधून येतोय. धावफलका धावा 49 49.
बॅटची जरूर लागली गेलंय आणि इथून विकेट क्रमांक 2 आपण पाहतायत. 49 या धावसंख्येवर गॉन. ते 49. सचिन मैदानच्या आतमध्ये जातोय. फलका धावात 49 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ईशानच्या माध्यमातून. 3 षटकार 1 चौकार. गोलंदाज पुढील बॉल. फलका धावात 49. 2 गडी बाद. हलक्याने सन्मान देण्याचं काम केलं. एकदा मैल 91 स्कोर कार्ड जाऊन पडलाय 50 या अंकावर. 2 षटकाची समाप्ती. चांगली धावसंख्या उभे केले गेले सोनावा इंडियन्स या टीमने. येणारे अजूनही 12 बॉल असतील. चला पंच 5 बॉल झाल्यात. 1 बॉल अजूनही आहे. आमचे दोन्ही स्कोरर सांगतायत अजूनही 1 चेंडू असेल. 2 नो बॉल आला होता. 1 वाईट बॉल आला होता. 2 षटकार. 1 बॉल अजूनही असेल. समाधान त्यांच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 2. शेवटचा बॉल असेल. 50 धावा धाव फलकावर. बॅटची एज जरूर लागली गेली. चेंडू निघून जातोय अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावात 52. 52 धावात 2 गडी बाद. क्रमांक 3 गोलंदाज मार्कवर आलाय. गोलंदाज बॉलरचं नाव अथर्व आलाय. गोलंदाज मार्कवर. षटक क्रमांक 3. 52 रन 52 धावा धाव फलकावर. पहिला बॉल यावेळेस सचिन किनीच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. चौकार येतोय. 4 धावा. लेंथने गोलंदाजी करावी लागेल. व्हाईट बॉल पंच दर्शवतायत. तौफलकर धावा आहेत 57 धावा. 57 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक सध्या 3. अथर्व आपण पाहतायत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. फलका धावत 58. 58 अंकावर. एक कुर्लाई चषक P26 आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. आज 5 संघ रामबाग विभाग आणि 5 संघ सफाई विभागामधील असतील. पुढील बॉल. बॅटचे जरूर लागले गेले. एकदम मैल गिरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. स्कोर कार्ड धावात 59. 59 धावा.
59 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. 2 बॉलची समाप्ती झालाय. येणार अजून 10 चेंडू 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न सोनामी इंडियन्स करेल. 59 धावा पुन्हा एकदा उडवलाय. तेथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर सेल परिपूर्ण केला गेलाय. समाधानच्या खेळाला पूर्ण विराम लागताना तिसरा धक्का 59 या धावसंख्येवर. धावफलका धावात 59 धावा. पुढील बॉल. हो अगदी शफल झाले होते. कसा काय वाईट असेल हा, कारण चेंडू आतमधून गेलाय. शफल झाले होते. धावफलका धावा आहेत आपण पाहतायत. अगदी 59 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळालंय, कारण जास्त रीच झाले तर वाईट मिळत नाहीये. कारण आपण पाहतायत पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतो. चेंडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय. चौकारांकरिता 4 धावा. किती बॉल झाले? 5 झाले. शेवटचा बॉल असेल. एक चेंडू असेल. 2 वाईट बॉल आले होते. पुढील बॉल. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. धावफलका धावात. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. एकूण 3 धावा असतील. सहासष्ट धावा धावफलकावर. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. स्कोर कार्ड धावा 66 धावा. अजून एक षटक असेल. अंतिम षटक वैभवाला घालून मार्कवर 66 धावा धावफलकावर. सचिनजी कनी आपण पाहतायत स्ट्राईक इनला आहेत. अंतिम षटक. वेगवान चेंडू. डॉट बॉल येतोय. 5 चेंडू अजूनही असतील. 66 धावा धावफलकावर. पुढील बॉल. वैभव. चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. 66 धावा धावफलकावर. 66 रन. येणारे अजूनही 4 चेंडू असतील. पुढील बॉल. यावेळेस इनफिटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. तिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा परिपूर्ण केले. फेकी येते तद्वर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड जमला 68 रन. 68 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 68 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक होते. अथर्व झेल सुटलाय. एकदम मैल. 69 69 धावा धावफलकावर. 2 चेंडू आहेत, शेवटचे 2 चेंडू. 69 धावा धावफलकावर. एकदम मिळेल बाईकच्या स्वरूपात. एकेरीने स्कोर कार्ड संपला 70 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू या इनिंगचा. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर केलाय प्रहार. षटकार येतोय शेवटच्या बॉलवर. स्कोर कार्ड धावा 76. 77 धावांचं लक्ष समोर असेल. हॅलो, चला डीपीएस कॅप्टन आपण या. लॉस टाकतोय नेक्स्ट मॅच साठी. मीम सोबत खेळावा लागेल या मॅचचा विनिंग टीम अथवा डीपीएस टीम. 5 संघ आजच्या दिवसात सफाई गटामधून. एक मीम बॉईज संघ. नेक्स्ट मॅच मीम बॉईज सोबत एका संघाला इथून खेळावा लागेल. डीपीएस कॅप्टन आपण या. फक्त 77. चला आपण लॉस टाकतोय या मॅचचा. एक विजेता संघ लॉस असेल आणि डीपीएस. चला एक चिठ्ठी जी आपण काढणार आहोत त्याला मीम बॉईज सोबत खेळावं लागेल नेक्स्ट मॅच. विजयी संघाला मीम बॉईज सोबत खेळावा लागेल. डीपीएस टीम आपणही थांबायचं आहे कारण 5 मधून एक संघ पुढे येईल. सत्याहत्तर धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. 24 चेंडू. निलेश आणि निहाल ही जोडी. 77 धावांचं लक्ष असेल 24 चेंडू मागे. ईशांत कुलकर्णी मार्कवर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. नेक्स्ट मॅच असेल या मॅचचा विजेता संघ आणि मीम बॉईज या दोन संघांमध्ये ही लढत असेल नेक्स्ट मॅच. चला तर मॅचला सुरुवात करायची आहे. गोलंदाज गोले मार्कवर. हिला बॉल शबलवून करण्याचा प्रयत्न.
डॉट बॉल येतोय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात 77 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं गेलंय. पुढील बॉल फुल टॉस बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. पहिले दोन निर्धाव चेंडू, सुरुवात चांगली पाहायला मिळालंय. ईशान हा गोलंदाज, 77 धावांचा पाठलाग. एकोणीसची सरासरीतून मेंटेन करावी लागेल प्रति षटक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकदा मैल एकेरीने श्रीगणेशा होतोय. कुर्लाई ब संघ 77 धावांचं एक भलं मोठं लक्ष जरूर पाहायला मिळालंय. 3 बॉल मध्ये 1 धाव स्कोर कार्डवर. एक धाव धाव फलकावर 3 बॉलच्या अगदी समाप्त एकेर. गोलंदाज गुल्ली मार्कवर, पुढील बॉल 1 धाव धाव फलकावर. हो वेगवान चेंडू, डॉट बॉल येतोय. 4 बॉल मध्ये फक्त 1 धाव स्कोर कार्डवर. 77 धावांचा पाठलाग केला जातोय. पुढील बॉल, इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. 1 धाव 1 गडी बाद. सुजल सुजल येतोय, नवीन फलंदाज. धाव फलका धावा 5 बॉलच्या अगदी समाप्त एकेर, फक्त 1 धाव. 77 धावांचा पाठलाग केला जातोय. शेवटचा बॉल असेल. धाव फलका धावा 1. ओहो, चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर करण्यात फक्त 1 गडी बाद. सूरज पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. सत्याहत्तर धावांचं पाठलाग. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली. आता 25.33च्या सरासरीने 76 धावा अजून 18 चेंडूमध्ये उभ्या करायच्या आहेत. फुल टॉस बॉल सफल झाला होता. 1 धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड संपवलाय 2 या अंकावर. धीम्या गतीने सुरुवात आपण पाहतायत. दोन धावा धाव फलकावर. षटक क्रमांक आपण पाहतायत. दुसरा मार्गस्थ आहे सुजल. धाव फलका धावात फक्त 2. फुल टॉस बॉल क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. 1 धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोचलाय 3 या अंकावर. फक्त एन्जॉय करतायत कुर्लाई बस संघ. कारण एक भलं मोठं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. षटक क्रमांक 2. पहिले 2 बॉलवर सिंगल परिपूर्ण केले गेलंय. 3 धावा धाव फलकावर. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. धाव फलका धावा आहेत आपण पाहताय 4 धावा धाव फलकावर. पुढील बॉल
प्रत्येक बॉल शफल खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय. चार धावा धाव फलकावर. पुढील बॉल. एकदम मैल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 5 या अंकावर. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलची समाप्ती झाली. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकदम मैल. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन 6 या अंकावर. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. धावफलका धावा 6. दोन षटकाची समाप्ती. फलकावर धावा 6. किरणजी वैद्य इथे येत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण पाहतायत. त्यांचं हार्दिक स्वागत. ऐकुर्लाई चषक 2026 आपण पाहतायत. तनुज आलाय गोलंदाजी मार्कवर. 71 धावांची आवश्यकता. 12 चेंडू. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकही चौकार अजून आला नाहीये. धावफलका धावा 7. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुढील बॉल. डॉट बॉल येतोय. विकेट झालाय. कारण कधीपासून या विकेटची वाट पाहत होते आमचे डगआउट मधून. आतिश. नवीन फलंदाजी रेडी आहेत. प्रत्येकाला 2-2 चेंडू असतील. डॉट बॉल येतोय. तनुज चांगली गोलंदाजी करतोय. धावफलका धावा आहेत 7. पुढील बॉल. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. सात धावा धावफलकावर. पुढील बॉल. एक धाव मिळेल. एकेरीने स्कोर कार्ड धाव बदलाय 8 या अंकावर. अजून एक बॉल असेल. शेवटचा बॉल. पहिला चौकार इथून पाहायला मिळालाय. धावफलका धावा आहेत 12. 3 षटकाच्या समाप्ती खेळ.
5 चेंडू असतील, 6 बॉल असतील शेवटचे. अथर्व मात्र रेडी आहे, परंतु कधी एकदा विकेट जातोय. संचित अंतिम षटक असेल. धावफलका धावा आहेत 12. डॉट बॉल येतोय. पाच चेंडू असतील. ऑन साईडला पुन्हा एकदा चौकारांकरिता 4 धावा. थँक्यू. 4 बॉल असतील. धावफलका धावा 16, 16 धावा. शेवटचे 4 बॉल. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. अथर्व मात्र खुश, कारण अजूनही 3 चेंडू आहेत. चला, मीम बॉईज संघ आला असेल तर आपण अगदी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल या मॅचचा विनिंग टीम. पुढील बॉल पुन्हा एकदा. म्हणून कधीपासून अथर्व वेटिंगला होता, चौका त्याला लगावायचा होता. 4 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत. वैभवला आधी उतरवला पाहिजे होता. अथर्वला एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. मॅच फिनिश होतोय. सोनाबाई इंडियन्स वेल प्लेड. चला, लगेच टॉस साठी यायचं आहे. मिम्बॉईज असगर अली यांचा संघ असेल आणि त्याच्या समवेत सोनाबाई इंडियन सचिन जिकिणी यांचा संघ असेल. चला, टॉस साठी या. नेक्स्ट मॅच.